टेक लेसनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, सन 2024-25 या एक शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रमोशन तर आपण केलेले असणारच. परंतु विद्यार्थ्यांचे अपडेशन कशा पद्धतीने करायचं किंवा विद्यार्थ्याचे अपडेशन आलेले आहे की नाही, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. Google Chrome ओपन केल्यानंतर UDAS प्लस स्टुडंट मॉड्यूल ओपन करायचं आहे. या ठिकाणी sdms.udasplus.gov.in या ठिकाणी वेबसाईट टाकायची आहे. त्यानंतर खाली येऊन या ठिकाणी सिलेक्ट स्टेट वर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र निवडायचं आहे. त्यानंतर आपण जायचं आहे गो टॅबवर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचा UDAS कोड टाकायचा आहे. आपल्याला माहितीच आहे UDAS कोड या ठिकाणी टाकायचा आहे. UDAS कोड टाकूया. ठिकाणी आलेले नंतर कॅपचा टाकायचा आपण या ठिकाणी आणि लॉग इन करूया. लॉग इन केल्यानंतर आपण जायचं आहे 2024-25 या टॅबवर क्लिक करूया. ठिकाणी ही विंडो क्लोज करूया. या ठिकाणी आपण बघू शकता विद्यार्थ्यांचे प्रमोशन झालेले दिसत आहे. पहिलीचे न्यू एंट्री करायची बाकी आहे. विद्यार्थ्यांचे अपडेशन करण्यासाठी आलेले आहे की नाही ते बघूया. तर या ठिकाणी एक विद्यार्थी निवडूया. या ठिकाणी बघा एंट्री स्टेटस नॉट स्टार्टेड. तर GP या ठिकाणी क्लिक करूया. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे कोणत्याही प्रकारचे एडिट करण्यासाठी आलेलं नाही. हे बघा कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी क्लिक केल्यावर देखील बदल होत नाही. तर अद्यापपर्यंत आपल्याला विद्यार्थी अपडेशनसाठी आलेले नाही असेच आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी कंप्लीट डेटा असतं तर ते आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीये. तर अपडेटसाठी आल्यावर नक्कीच आपल्याला दुसरा व्हिडिओ बनवून कसे विद्यार्थ्याचे अपडेशन करायचं ते आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत.